मे महिना संपला, नवतपा काळ पण संपला आहे। यावेळेस नवतप्यामध्ये मान्सून सीझन सुरू झालेला होता। आता जून महिना अर्ध्यावर आला आहे आणि पाऊस कुठेतरी हरवला आहे। अशाच मागील 2 वर्षांमध्ये जून महिन्यामध्ये मी काही गार्डनिंगच्या चुका केल्या। त्याच चुका आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून ह्या चुका तुमच्या हातून घडू नयेत। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार, मी अमृता थवणे चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे। पहिली आणि सर्वात मोठी चूक जी मी केली ती म्हणजे ट्रान्सप्लांट करणे। मग ती लहान कुंडीतली झाडं मोठ्या कुंडीमध्ये लावणे असो किंवा जमिनीमधली झाडं मोठ्या कुंड्यांमध्ये लावणं असो, हे आपण जून महिन्यामध्ये टाळलं पाहिजे। मागील 2 वर्षी असं झालं की सुरुवातीला 2-3 दिवस पाऊस पडला, मग नंतर 3-4 दिवस छान ढगाळ वातावरण होतं आणि अशा वेळेस मी लहान कुंड्यांमध्ये झाडं मोठ्या कुंड्यांमध्ये ट्रान्सप्लांट करायचं ठरवलं आणि तसं मी केलं सुद्धा। हे मी टेरेस गार्डनिंग साठी करत होती, ज्यामधली जमिनीमधली काही रोपं सुद्धा मी मोठ्या कुंड्यांमध्ये ट्रान्सप्लांट केली। त्यानंतर सलग पूर्ण जून महिनाभर अजिबात पाऊस पडला नाही, कडक उन्हामुळे ती झाडं मेली। एकजोराचे 2-3 प्रकार, रातराणीचं झाड, त्यानंतर गुलमोहराचं झाड, अमलताश, कांचनवृक्ष अशी बरीच मोठी झाडं माझ्याकडे होती जी मी गमावली आहेत। तुम्ही सुद्धा स्पेशली जर विदर्भासारख्या ठिकाणी राहत असाल, जिथे पावसाळा फार कमी प्रमाणामध्ये असतो, अशा ठिकाणी जून महिन्यामध्ये झाडं लावणं, नर्सरीतून झाडं आणणे, ती ट्रान्सप्लांट करणे ही कामं आपण थांबवली पाहिजे। तुम्ही जर गार्डनिंग मध्ये बिगिनर्स असाल आणि स्पेशली तुम्ही जर विदर्भासारख्या ठिकाणी राहत असाल तर हा महिना जून महिना थांबून जा। जुलैच्या एंडिंग पासून नाही तर मग ऑगस्टच्या महिन्यामध्ये तुम्ही गार्डनिंगची कामं करण्यासाठी सुरुवात करू शकता। गार्डनिंग मधली मी केलेली दुसरी चूक म्हणजे किचन गार्डनिंग साठी बिया लावणे। किचन गार्डनिंग मध्ये प्रत्येक सीझन मध्ये आपल्याला काही बिया रुजवाव्या लागतात। मान्सून सीझन साठी सुद्धा मी काही बिया रुजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कडक उन्हामुळे अगदी थोडक्या बियांमधूनच रोपं उगवली, बाकीच्या सगळ्या बिया सुकून गेल्या, वाळून गेल्या। तुम्ही जर मान्सून सीझन मध्ये किचन गार्डनिंगची तयारी करत असाल तर थोडं थांबून जा। जुलै महिन्यामध्ये जेव्हा पावसाळा खरोखर सुरू होईल, त्यानंतर वातावरण थंड व्हायला सुरुवात होईल, अशा वेळेसच किचन गार्डनिंग साठी तुम्ही बिया रुजवण्याचं काम करू शकता। गार्डनिंग मधली तिसरी चूक ती म्हणजे कटिंग्स लावणे। मागील 2 वर्षांमध्ये मी जून महिन्यामध्ये कटिंग्स लावण्याचा प्रयत्न केला, परंतु सपशेल तो अपयशी झालेला आहे। कारण की जेव्हा 2-3 दिवस पाऊस पडल्यानंतर जेव्हा कडक ऊन पडायला सुरुवात होतं, तेच ऊन लावलेल्या कटिंग्स साठी फार घातक असतं। त्यामुळे जुलै महिन्याच्या एंडिंग पासून मी आता कटिंग्स लावायला सुरुवात करत असते। कोणत्याही झाडाची, मग ते ऑर्नामेंटल झाड असो किंवा मग फुलांची झाडं असो, यांचे आपण मान्सून सीझन मध्ये कटिंग्स लावत असतो। स्पेशली तुम्ही जर गार्डनिंग मध्ये बिगिनर्स असाल तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासून झाडांचे, वेगवेगळ्या झाडांचे, मग ते ऑर्नामेंटल्स असो किंवा मग ते फुलं झाडं असो, यांच्या कटिंग्स लावायला पाहिजेत। आपण कोणत्याही गोष्टीसाठी जेव्हा सुरुवात करायला जातो आणि त्यामध्ये जर आपल्याला अपयश आलं तर मग आपल्याला पुढे ते काम करण्याची इच्छा होत नसते किंवा मग तेवढी हिंमत होत नसते। म्हणून माझ्या सर्वांनाही एक विनंती आहे, तुम्ही जर गार्डनिंगची सुरुवात करत असाल तर प्लीज कृपया थोडं थांबून जा। ही गरमी फार वाईट गरमी आहे। या गरमीमध्ये झाडं अक्षरशः मानाखाली टाकत आहेत आणि ते सुद्धा फार आतुरतेने या पावसाची वाट बघत आहेत, जितक्या आतुरतेने आपण बघत आहोत। जेव्हा अति उत्साहाने लावलेल्या सगळ्या झाडांच्या ज्या कटिंग्स होत्या त्या जेव्हा वाळायला, सुकायला लागल्या, तेव्हा मात्र मी कानाला खडा लावला की यापुढे कोणतंही, मग ते बिया रुजवणं असो, कटिंग्स लावणं असो किंवा मग ट्रान्सप्लांट करणे असो, हे कोणतेही कामं मी जून महिन्यामध्ये करणार नाही। जून महिनाभर फक्त आणि फक्त झाडांना पाणी देणे इतकंच काम करते। आणि काही खत आहेत, लिक्विड फर्टिलायझर्स आहेत, जे मी घरच्या घरी बनवते, जेणेकरून झाडांना थोडासा थंडावा मिळेल। ते उन्हाळाभर, हा पूर्ण जून महिनाभर
तग धरून राहण्या इतके जगू शकतील. तुम्हाला जर मी कोणते लिक्विड फर्टिलायझर्स वापरते जे झाडांना थंडवा देण्याचं काम करतात हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. मी त्यावर एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून बरंच काही शिकायला मिळालं असेल. मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही कृपया करू नका, हीच माझी अपेक्षा. माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्ती लोकांना याबद्दल माहिती मिळेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, झाडांची काळजी घ्या. नमस्कार.